भय नाही ऐसे वाटे जीवा, आवाज क्लिअर ठेवा। आता भय नाही ऐसे वाटे जीवा, घडलिया सेवा समर्थाची। आता माझे मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे। इथे नाही झाली कोणाची मिरास, आल्या याचकास कृपे विशेषे। आता माझे मने धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे। तुका म्हणे येथे नाही तुझे परे, राया रंकासरी दिवा पाये। आता माझे मनी धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे विढला। पांडुरंगा, नमो रुक्मिणी बाहुलनिहान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा जीवानी मानेला संतांशी रंज व चित्ताशी आपुलिया। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह नादरो पावन झालो चराचरी किंवा। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। रामरायाच्या सेवका, रामरायाच्या सेवका, रामरायाच्या सेवका, म्हणे तुका, म्हणे तुका,
टाळी वाजवा टाळी वाजवा. आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली या सेवा समर्थाची. आता माझे मने धरावा निर्धार चिंतन अंतर न पडावी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा थोडा मान्य टोळला मोकळा द्या. आपल्या कानावर असा स्पष्ट यावा. हॅलो हॅलो दाबले होतो. हॅलो हा असं माझ्याकडे बघा. हॅलो हा असा हां जमलं बघा. आता या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याकडे तो का दबला बघा. निर्भयता व्यक्त करतात. बुढाला बुढाला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीनं परिहार. सालावात प्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने मला वाटतंय याच घरातले वैकुंठवासी आजोबा आमचे बजेबा अण्णा यांच्या कृपा आशीर्वादाने चालत असणारा हा नामोत्सव नामयज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्रीमद भागवत कथा ज्यांच्या रसाळवाणीतून तुम्ही भागवत कथा ऐकतात. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे आमचे मला वाटते रुपाली दिदी सवने सुंदर अशी तुम्ही भागवत कथा ऐकतात. प्रथमतः तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. ज्यांना या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केलंय याच परिवारातलं एक वैभव त्यांचं नावच आहे विवेक. आमचे विवेक विनायकराव घारे त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा एक बार. सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन आहे. तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला. महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारे आमचे संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे अंशीराम आप्पा टाळी वाजवा एक बार त्यांच्यासाठी. त्यांना फोन केला म्हणून तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आहे. ज्यांना पाठीमागं सुंदर अशी साथ संगत केली संगीत अलंकार संगीत रत्न गायन कोकिळा भजन सम्राट आमचे आसाराम महाराज निर्वाडीकर त्यांच्यासाठी टाळी वाजवा. माझ्या पाठीमागं आमचे वारकरी रत्न भाऊसाहेब महाराज आहेत. आमचे दिगंबर बाबा आहेत. नारायण बाबा आहेत आणि आता सगळेच नारायण बाबा घेतले बाबा महाराज आहेत. ज्यांचे मृदंगार थापरते मृदंग महामिरो मृदंग महागुरु मृदंग महर्षी तान मुनी मृदंगाचार्य दोन्ही माऊलीच आहेत. त्यांच्यासाठी टाळी वाजवा एक बार. हे आमच्या संस्थेतले बालभजनी मंडळ तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. बुढाला सुंदर अशा कार्यक्रमाचं नियोजन आहे. आपल्याला कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचे. थोडं लक्ष देऊन ऐका. मला वाटतं आमचे बोराडे साहेब ते बरेच काही मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे शिवाजी बापू आणि थोडं लक्ष द्या. ज्यांना हा कार्यक्रम ठेवला वारकरी घराण्यातलं वारकरी रत्न आहे. टाळी वाजवा. माळ आहे ना नाही तर टावर खालीच गेम नसायची पण माळ आहे म्हणून धन्य माता
आपोलिया हित जो आशे जागत धन्य माता पिता तयाची टाळी वाजवा. वा माईक शिक्षक सुंदर सुंदर आहे. तुमचे नाव घेतले. हा थोडा इथं आवाज द्या. हे दबा रे थोडं. तिकडे कुठे आहे का? विठाला विठाला लक्ष देऊन ऐका बरं काय. मला वाटतं आमच्या विवेक पाटलाला धन्यता देण्यापेक्षा त्यांच्या पूर्वजाला धन्यता टाळी वाजवा. हा कार्यक्रम पाहून आमचे विवेक पाटील घारे यांचे पूर्वज देखील स्वर्गातून आशीर्वाद देत असतील. आणि पूर्वजानं जर आशीर्वाद दिला तर 7 पिढ्याला काही कमी पडत नाही. आणि पूर्वजानं जर शाप दिला तर 7 पिढ्याला मिठाला पीठ लागत नाही. विठाला विठाला म्हणून स्वर्गातून आमचे आजोबा अण्णा जास्त आली तर अवघड होऊन बसेल. विठाला आनंद वाटला. लक्ष देऊन ऐका. काही गोष्टीला परंपरा फार महत्वाची असते. म्हणून हा कार्यक्रम पारंपरिक आहे आणि परंपरेतला कार्यक्रम आहे. जसा फडकऱ्याला गडकऱ्याला मान आहे, मला वाटते आमच्या या घारी परिवाराला तसाच मान आहे. काही गावातले सप्ते बंद पडले अंशीराम महाराज, पण 100 ते 150 वर्ष झाला हा सप्ताह चालू आहे. त्या माता पित्याला धन्यता. जोरात टाळी. आनंद वाटला. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो, ज्या ठिकाणी सुख असतं त्याला वाटतं एकच चित्र झाले. विठाला विठाला ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ, आणि ज्या ठिकाणी दुःख असतं त्याला म्हणायचं संसार. तुम्ही संसार कितीही चांगला करा, दुःखाचा अनुभव, परमार्थ सहज करा, आनंद प्राप्त. माझे ज्ञानोबा सांगतात, आनंद रे आनंद रे परमार्थात आनंद असतो. जाऊ द्या आपा, जाऊ द्या. आता तो का म्हणे कसं कसं झाकली मुठ. आता काही माणसं म्हणतील परमार्थात आनंद. मी विनोदाला सांगत असतो, प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत वा काय बात आहे. प्रत्येक मनुष्य माळ घालीत नाही वा शाबास. प्रत्येक मनुष्य बुका लावीत हा थुका लावीत थुका. अरे माळ घालण्यासाठी, बुका लावण्यासाठी, देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी अनंत जन्मीचे सुकृत पदरी
बाबाचं तोंड इकडे करा. नाही मला माहिती दिसत नाही पण तुमचं काम आहे ना, शहाण्या माणसाचं काम आहे. ती बी अशी उग निवांत बसली. विठाला विठाला मी आल्याच ओळखीले पण हुशार माणसानं तोंड इकडे करा. शेजाऱ्यानं देवाचं नाव तोंडाला येण्यासाठी हजारो जन्मातलं पुण्य लागते माऊली. नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याच्या मुखी हरी पैता होये. आता प्रमाणात कितीतरी देता येतील बहुता सुकृताची जोडी. कारण ते कपाळाचे नाम नाही जन्मजन्मीचे असे पुण्य जाते विनोद म्हणून सांगणार बरं काय बोराडे साहेब. मला असे गुणविजन चांगले असलेत बरोबर नाही फाशी घावरती. मी एका गावात कीर्तनाला गेलो माऊली माझ्या पाठीमागे 4च भजनी उभा. त्याला काहीच येईना. मी त्याला म्हणलं मी पुढे उचलतो तुम्ही मागून उचला. त्यानं भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं. आता इतके येडे म्हणल्यास फाशी घ्यावं लागेल का नाही पण आनंद वाटायला. टाळी वाजवा. पूर्व पुण्य जाती आशाला पुण्याई तोच मुख्य गाई हरीचे. जाऊ द्या थोडक्यात बोलतो लक्ष दे नाही का. परमार्थ इतका सोपा नाही. या परंपरेनं या मला वाटते घारे परिवारानं हा कार्यक्रम टिकून ठेवला. यांना कोटी कोटी धन्यवाद. इतकं सोपं नाही. आपा एकंदरीच्या रसाला आपल्या गावाचं नाव काय त्याला रियन जास्त दिसत आहे कडे केंद्री. चला भागवत कथा आहे. कथा झाल्यानंतर हो म्हणा की जेवण नाही महाप्रसाद. लग्नात जेवण असते. कथा झाल्यानंतर महाप्रसाद आहे. प्रसाद खाण्यासाठी चला. त्यानं सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो. 2-3 दिवस झाला अंगात थंडी ताप आहे. काय थंडी ताप. तसे एकंदर विचारलं चला आता 8:30 ते 10:30 कीर्तन आहे कीर्तनाला चला. त्यानं सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे. तुम्ही इथं आला तेवढे भाग्यवान आहेत. लक्ष देऊ नाही का. महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही. अंगात ताप. परमार्थ मुळात कोड आहे. मुळात पवित्र आहे. प्रत्येकाला का घडत नाही त्याचं कारण अंगात पाप. आता पुढचं आहे का. ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप त्या टायमाला मनुष्य या मंडपाकडे येईल. आपो जोऱ्या टळीवर कळाला आपलं. आणि जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मंडपाकडे येत नाही त्याचा बाप. पाप घालवण्याची ताकद फक्त संतात आहे. असे माझे जगद्गुरु तुकोबाराया नानाबाराया सद्गुरु जोग महाराज सद्गुरु मोतीराम महाराज सद्गुरु नामधारक मारोतराव महाराज दस्तापूरकर केवळ तुमचं माझं पाप घालवण्यासाठी आम्ही वैकुंठ
वाजवा जोरात. जसे काय लग्नातच म्हटली वाटूळ झालं वाटूळ. विठाला विठाला. आम्ही वैकुंठवासी. शांत राहा शांत राहा. जाताना गुळ देतो आहे. शांत राहा. विठाला विठाला. आम्ही वैकुंठवासी आलो कीर्तना धोका काढण्यासाठी. येण्याचं कारण अज्ञानी लावावे. थोडक्यात बोलतो ऐका. मला वाटतं एका जन्मात सेवा घडली माणसाला अभिमान निर्माण होतोय, अहंकार निर्माण होतोय. या आज ज्या घारे परिवाराचा हा कार्यक्रम आहे मला वाटतं 100 ते 150 वर्षाची परंपरा आहे. हा नाम तुका म्हणे देवा जुनाट हे माझी सेवा. माझ्या वडिलाची मिराशी का तुका म्हणे देवा ऋणी करून ठेवू. जाऊ द्या थोडक्यात बोलतो. जुनाट सेवा आहे, परंपरा आहे. ऐका. एका जन्मात सेवा घडली तर अभिमान अहंकार निर्माण होतो. माझ्या तुकोबारायानं देवाची सेवा प्रत्येक अवतारात केली. जी जी झाली अवतार. तुकाचे बरोबर जोरात वाजवा. जे जे झाले अवतार इमानदार घाम आला. अंशरा महाराज माझ्याकडे बघा. विवेक दादा घाम आला. आणि जिथं घाम तिथं उग केला इशारा. फुकर तर खाली शुगर होती बघा. विठाला नाव बी अगदी सुंदर आहे. विवेक सागरा सख्या माझ्या माझी जनाबाई नानो भरायला उपमा देते. तसं आमचे विवेक भाऊचं नाव. काल परवा एकाला म्हणलं तुमचं नाव काय म्हणलं बेसरम. खोटं बोलत नाही. एकाला म्हणलं तुमचं नाव काय म्हणलं गंगाधर आंघोळ नाही महिनाभर काय घाला. एकाला म्हणलं तुमचं नाव काय म्हणला प्रकाश दिवसा बॅटरी घ्यावं लागते. प्रकाश कुठं आहे हे तर बरं आहे. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय म्हणली निर्मळा आणि घरादारला बुरा आला. महिन्याला एकदा झाडी ती काय निर्मळा. एका बाईला म्हणलं ताई तुमचं नाव काय म्हणली शांताबाई आणि शेजारीला भांडल्याशिवाय करमत. विनोद सोडून त्या मुद्दा डोक्यात ठेवा. अरे नावाला किंमत आहे. विठाला प्रत्येक युगात प्रत्येक अवतारात कुर्ता तीर्था दोपार कली चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तने पाठीमागे डोळे झाकून उभे ते त्याने वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सर्वरांची दाटी उभे जोडोनी कोणाच्या अंगात येईल.
मी एका ठिकाणी असत म्हणलं एका गड्याच्या अंगात आलो. ते जेव्हा उठलं आहा ओहो तुषार माणूस होता आमच्या 80 महाराज सर. जेव्हा उडी मारली पक्क दाबून धरलं त्या अंगात आलं म्हणलं लागलं सोडा 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 सोडा. 80 महाराज म्हणे कमून 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 कमून. ते म्हणला बिड्या मोडताल बिड्या मोडताल बिड्या मोडताल बिड्या मोडताल. त्या बदमासाला बिड्या मोडलेल्या कळाल्या. लोक म्हणतात त्याच्या अंगात खतरा येते बेसरमीच्या भोकान हाना विठाला. तुम्ही हसा म्हणून सांगत नाही पटा म्हणून सांगतो लक्ष द्या. कुर्ता तीर्था धोपार कली 4 युगात तुकोबाराने सेवा केली. आता तुकोबाराचा पहिला अवतार भक्त प्रल्हादाचा. कुणाचा? पहिला अवतार कोणता? दुसरा? आता शांत बसलं बघा. ही बी दिशा इतकली पण लय आगा. एका गावात मला एवढंच भेटलं जे हरी म्हणलं जे हरी कुठं आहे डाव. मी म्हणलं आम्ही का पत्ते खेळाला का काय. त्या लेकराला सहज म्हणलं सांग बरं म्हणलं तुझा जन्म काही झाला लय आगाव दिवसाला. ते मला म्हणलं शुक्रवारी. आता तन गपची बसा म्हणा आसरा महाराज. ते मला म्हणे महाराज तुमचा काही झालं म्हणलं रविवारी. मला म्हणे हेत मूर्ख आहेत नालायक आहेत म्हणलं कसं काय रविवारी तर सुट्टी असते ना बुवा. हे कारखाना एवढा हुशार आहे म्हणून तुमच्या पाया पडतो. कीर्तन हसण्यात घालू नका. तुम्हाला बंगला बांधता आला नाही तर बांधू नका. तुम्हाला शेती घेता आली नाही ते घेऊ नका. तुम्हाला गाडी घेता आली नाही ते घेऊ नका. जन्माला घातलेल्या लेकराला संस्कार लावल्याशिवाय मरू नका. काळाची गरज आहे. विठाला आज 100 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. या घरामध्ये संस्कार आहेत. काळी वाजवा. संस्कार आहे. संस्काराला फार महत्व आहे. जगद्गुरु तुकोबारायाचा दुसरा अवतार अंगदाचा. कुणाचा? तिसरा अवतार उद्धवाचा. आणि चौथा अवतार जगद्गुरु माया पुढे जायचं. मी तिकडे आले की तुम्ही तिथं थांबायचं. विठाला विठाला जगद्गुरु तुका अवतार नामयाचं संप्रदाय सकलांचा अवतारा देवाची सेवा करावी. आणि आजच्या अभंगात काय म्हणावं? आता भय नाही आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भय नाही आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भय नाही आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भय नाही आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भय नाही आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भय नाही आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भय नाही आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भय नाही ऐसे वाटे जीवा. घडली सेवा समर्मात. आता भय नाही वाटे